नमस्कार. श्रावण महिना चालू झालेला आहे. तर श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती कोणत्या गोष्टी अर्पण केल्यानंतर घरात सुखसमृद्धी येते याबाबत मी थोडी आज माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. शिवलिंगावरती लवंग अर्पण केल्याने जीवनातील अडथळे, नकारात्मक ऊर्जा दूर होते. शिवलिंगावरती 2 लवंग अर्पण केल्याने रखडलेल्या कामात यश मिळते. तुम्हाला जर शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर शिवाला लवंग अर्पण करा. काळे तीळ अर्पण केल्याने काल, सर्प दोष, शनीची साडेसाती आणि धैर्यापासून मुक्ती मिळते. यासोबतच सुखसमृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शुभ मानले जाते आणि शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना मनोकामना लवकर पूर्ण होतात. नंतर काळे मिरे शिवलिंगावरती अर्पण केल्याने रोगमुक्ती मिळते. हे अग्निदीपनाचे कार्य करते. शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने मानसिक ऊर्जा जागृत होण्यास मदत होते. मोहरीचे तेल शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सगळ्या शत्रूंचा नाश होतो. शिवलिंगाला साखर अर्पण केल्याने घरात वैभव आणि लक्ष्मी नांदते. त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी येते. वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी श्रावणामध्ये महादेवाला सारंगीचे फूल अर्पण करा. शिवाला शुभ्र मोगरा अर्पण केल्याने आर्थिक स्थिती सुधारते. दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर कण्हेरीचे फूल वाहा. त्यानंतर पुढील मंदिरात 3 वेळा टाळ्या वाजवल्याने मनातील इच्छा पूर्ण होते. याने भगवान शिवाचे आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते, जे सृष्टी, संरक्षण आणि विनाश यासाठी जबाबदार सर्वोच्च देवता म्हणून पूज्य आहे. त्यानंतर पुढील तांदूळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शिवपूजेमध्ये शिवलिंगावर अखंड तांदूळ अर्पण केल्यास लक्ष्मी कृपेने धनलाभ होतो. त्यानंतर पुढील जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. नंतर पुढील शिवलिंगावरती गहू अर्पण केल्यास अपत्यवृद्धी होण्यास मदत होते. नंतर पुढील सुख आणि अपत्यवृद्धीसाठी महादेवाला जल अर्पण केले जाते. त्यानंतर पुढील दुधामध्ये साखर मिक्स करून महादेवाला अर्पण केल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. नंतर पुढील शिवलिंगावरती उसाचा रस अर्पण केल्याने सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते. नंतर पुढे महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होतो. तसेच श्रावण महिन्यामध्ये महादेवाला तुम्ही प्रसन्न करण्यासाठी या उपायांचा वापर करू शकता किंवा या वस्तूंचा वापर करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे महत्त्वाचे व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.